बातमी आहे प्रसिद्धीच्या हव्यासासाठीची। कारण उर्फी जावेद हे नाव सध्या राज्याच्या राजकारणामध्ये खूप गाजतंय। चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। मात्र चित्रा वाघांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही उर्फीचा मुद्दामपणा जो आहे तो काही कमी होताना दिसत नाही। रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघांमध्ये उर्फीवरून वाकयुद्ध सुरू असतानाच उर्फीनेही चित्रा वाघांवर निशाणा साधलाय। चित्रा वाघांनी केलेल्या ट्विट नंतर उर्फीने पुन्हा एकदा हातात बेड्या आणि अंगावर फक्त बिकिनी असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शन मध्ये मला काही जणांना असंच पाहायचंय ना असं लिहिल्यानं आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय। स्वराज्य रक्षक की धर्मवीर हा वाद अजूनही शमलेला नाहीये आणि हा वाद शमण्याची चिन्ह देखील दिसत नाहीत। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वराज्य रक्षक तर भाजपचे धर्मवीर अशीच थेट राजकीय विभागणी झालेली आहे। आणि पाहूयात त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। स्वराज्य रक्षक की धर्मवीर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपली। स्वराज्य रक्षक सह राष्ट्रवादीचा पुरोगामित्वाचा नारा। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना पुष्प अर्पण केलं। त्यानंतर वाहनांवर अजित पवारांनी स्वतः स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असे छापलेले स्टिकर चिटकवले। अजित पवारांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षकच म्हटलं पाहिजे असा मुद्दा उपस्थित केला होता। त्यावरून भाजपनं अजित पवारांच्या विरोधात आंदोलनाचा धडाका उडवून दिला। मात्र त्यानंतर अजित पवार अधिक आक्रमकपणे त्यांचा मुद्दा पुढे नेत असल्याचं स्पष्ट होतंय। अधिवेशन जवळपास 2-3 आठवडे चाललं। रिप्लायच्या वेळेस पण कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही। नंतर असं काय घडलं की 2-3 दिवसांनी ह्यांची ट्यूब पेटली का? छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर संबोधून भाजप आक्रमक हिंदुत्वाच्या मार्गाने वाटचाल करत असल्याचं स्पष्ट झालंय। तर छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक असं संबोधून अजित पवारांनी त्यांचे राजकीय इरादे स्पष्ट केले। आम्ही पुरोगामी जपण्याच्या करता जीव असेपर्यंत आमच्याकडनं पुरोगामित्व जपलंच जाईल। दादा आता काय तुला स्टॅम्पवर लिहून देऊ का? अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात मागील काही दिवसांपासून जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। त्यातच अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक असंच संबोधणार असल्याची भूमिका घेतल्यानं चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। अजित दादांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक आहे हे म्हणणं ठीक आहे, पण धर्मवीर संभाजी महाराज नाहीत हे जे म्हणणं आहे आणि त्यावर ते ठाम आहेत। अजूनही मुजुरी सुरू आहे। छत्रपती संभाजी महाराजाला धर्मवीर नाही असं म्हणून मोठा पराक्रम केला म्हणून स्वागत होत आहे। तर अशा वेळी काय असतं, अशा वेळी जेव्हा निवडणुका असतात तेव्हा लोक जागा दाखवतात। छत्रपती संभाजी महाराजांची आता एक प्रकारे राजकीय वाटणीच झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस स्वराज्य रक्षक तर भाजप धर्मवीर असा उल्लेख करतंय। अर्थात छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक किंवा धर्मवीर म्हटलं तरी फरक पडणार नाही। मात्र छत्रपती संभाजी महाराजांसारखं शौर्य त्यांच्यापैकी कुणी गाजू शकेल का? त्यांच्यासारखा कारभार कुणी करू शकेल का? याचं उत्तर कोणताही राजकीय पक्ष देऊ शकत नाही। पुण्याहून चंद्रकांत पुंदेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।